और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण पश्चिमेतील गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या किरकोळ वादातून माजी नगरसेवकाच्या मुलाने एका विद्यार्थ्याचे कथित अपहरण करून त्याला गोदामात नेऊन बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या हल्ल्यात बिर्ला कॉलेजचा विद्यार्थी अथर्व देशमुख याच्यासह 2 तरुण जखमी झाले असून अथर्ववर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार गाडी बाजूला घेण्यावरून विद्यार्थ्यांचा काही तरुणांशी वाद झाला होता। त्यानंतर हरवलेलं पाकिट शोधण्यासाठी विद्यार्थी पुन्हा त्या परिसरात गेले। त्यावेळी सुमारे 15 ते 20 जणांच्या जमावाने त्यांना घेरलं आणि लाठी, बांबू तसेच लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा आरोप आहे। या प्रकरणात भाजपचे माजी नगरसेवक अर्जुन भोईर यांचा मुलगा मयूर भोईर आणि त्याच्या साथीदारांवर गंभीर आरोप करण्यात आले। अथर्वला रस्त्यावरून जबरदस्तीने उचलून गोदामात नेऊन तिथे डांबून मारहाण केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। या मारहाणीत अथर्वचा शर्ट फाटला असून डोक्यासह शरीराच्या विविध भागांवर गंभीर दुखापत झाली आहे। अथर्व देशमुख अथर्व मारलं माझा मित्र दानिश शेख आपलं सिग्नलवरून जात होता तेव्हा तिथे बाताबाती झाली, जरा मारहाण झाली। कशावरनं? आपलं ते गाडी कोणीतरी त्यामध्ये टाकली, मग तो त्यांना नीट बोलला की मला जाऊ द्या, मला घाई झाली आहे। मग त्या ह्याच्यावरून त्याची बाताबाती झाली, मारहाण केली त्याला। तो तिथून पळून आला माझ्या इथे, मला फोन केला की माझा वॉलेट हरवलं आहे, आपण जाऊ शोधायला। मग आम्ही तिथे वॉलेट शोधता शोधता गेलो तिथे। मग तिथे 4-5 लोक उभी होती, त्यांना वाटलं की आम्ही परत मारहाण करायला आलो इकडे। मग ते परत बोलायला लागले की काय दादागिरी करायला आले का आमच्या एरियामध्ये, असं दारू वगैरे पिली होती त्यांनी, दांडूक बिंडूक घेऊन आम्हाला मारायला चालू केलं। मग माझ्या मित्रांनी दानिश शेखला मागे खेचलं आणि मला त्यांनी 4-5 लोकांनी मिळून आतमध्ये कोंडून मारलं। आपलं मातोश्री प्लायवूड आहे ना, त्याच्या आतमध्ये कोंडून मला मारहाण केली। त्याच्यात वैभव पाटील म्हणून होता, त्यांनी जास्त मारहाण केली, रॉड टाकला माझ्या डोक्यात त्यांनी। माझ्या निखिल मराठे म्हणून माझा मित्र आहे, त्यांनी दानिश शेखला खेचून नॅचरलच्या इकडे नेलं आणि त्या लोकांनी मला बघितलं आणि ते बोलले की ह्याला नेऊ उचलून, ह्याला मारूया आपण। बाहेर मारलं मला पहिले, मग फडफडत त्यांनी आतमध्ये नेलं मला, शर्ट फाटेस तो पण मला मारलं त्यांनी तिकडे आतमध्ये। माझ्या डोक्यात 3 जागेवरती खोच पडली आहे, हाताला, कमरेला, पायाला सगळीकडे लागले आहे आणि आता मी सूर्य हॉस्पिटलमध्ये आहे आदरवाडी इथे। कशाला तुला? मला रॉडनी मारले, बांबूनी, दांडूक, त्यांच्याकडे हे पण होतं, चाकूची धमकी देत होते। तेच मारण पूर्ण खलास मारून टाकू याची धमकी दिली। मग नंतर माझ्या मित्रांनी फोन केला पप्पांना, मग माझे वडील आले तेव्हा त्यांनी मला मारण करायचं थांबवलं। मग नंतर आम्ही माहिती काढली तर तो पोरगा मयूर भोईर म्हणून आहे, माजी नगरसेवक अर्जुन भोईर यांचा पोरगा आहे, तो पण होता त्याच्यात मारायला। काय नेमकं? पोलीसवाल्यांनी माझी फरियाद घेतलीच नाही, हा विषय होता, ते मयूर भोईरचं नाव होतं म्हणून ह्या विषयावरती त्यांनी काही केलंच नाही। फक्त दानिश शेखची फरियाद घेतली, त्याला एवढं काय लागलं नाही, पण त्यांनी माझी घेतली नाही फरियाद। आता काय मागणी तुझी? माझी मागणी एवढीच आहे की त्यांच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे, बस एवढीच विनंती। घटनेची माहिती मिळताच अथर्वचे वडील त्याला वाचवण्यासाठी थेट गोदामात पोहोचले। त्यांच्या म्हणण्यानुसार वेळेत पोहोचल्यामुळे अथर्वला तिथून बाहेर काढता आलं। आणखी 5 मिनिटं उशीर झाला असता तर काय झालं असतं, असा सवाल कुटुंबियांनी उपस्थित केलाय। माझं नाव सागर सुभाष देशमुख, मी राहणार रामदासवाडी, कल्याण वेस्ट। 13 तारखेला माझ्या मित्राच्या मुलाचा मला फोन आला 7:30 वाजता की अथर्वला चिखलूला संदीप हॉटेलच्या इथे गोडाऊनमध्ये मारहाण करत आहेत। तर मी घरनं ताबडतोब निघालो, त्याला बघण्यासाठी। मला ते गोडाऊन सापडलं नाही 10 मिनटं, तर मी तेवढ्यामध्ये तिथे गेलो तर मला निखिल दिसला। निखिलने सांगितलं या ठिकाणी आतमध्ये नेलेलं आहे।
तर तिथे बिर्याणीचं दुकान आहे आणि ते प्लायचं दुकानचं गोडाऊन आहे. त्या दुकानाच्या आतमध्ये गेल्यानंतर बघितलं तर 20-25 माणसं पोरं होती तिथे. त्यांनी ह्याला मारहाण केली होती. मग मी ह्याला माझ्या मुलाला पकडलं, वाचवलं. तर त्याच्यामध्ये पाटील नावाचा मुलगा आहे, वैभव पाटील. तो मला धमक्या देत होता, तुझ्या मुलाला आम्ही खलास मारू, तू काय करणार आहे रे आमची? तर मी त्याला रिक्वेस्ट केली सगळ्यांना, की बाबा रे काय असेल तर मला सांगा, मला फक्त त्याला बघू दे. तर त्यांनी माझ्यावरती पण जोर चढवला होता, पण काही मध्यस्थी पडले. माझ्या तिथून कसाबसा मी तिथून निघालो बाहेर आणि तिथून बाहेर आलो. आणि मग मी माझ्या मुलाला दवाखान्यात न्यायच्या ऐवजी दवाखान्यात नेणार होतो तेवढं मी गेलो खडकपाट पोलीस स्टेशनला. ह्याच्यापुढे मग आम्हाला रुक्मिणी हॉस्पिटलला पाठवलं. रुक्मिणी हॉस्पिटलमध्ये सांगितलं की जरा याची तब्येत जरा डोक्यात मार लागल्यामुळे तुम्ही आमच्याकडे इथे होणार नाही, काय तुम्ही पुढे हलवा. पुढे हलवा म्हटल्यावर ॲम्ब्युलन्स दिली. मी कळवा हॉस्पिटलला गेलो. कळवा हॉस्पिटलला तिचे उपचार चालू केले. मग त्यांच्या तिथे ते सगळं केल्यानंतर त्यांच्या ब्युरोलिस्ट नव्हता, तर त्याच्यासाठी मला ते बोलले तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलला जायला लागेल, तर तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जा. तर तिथे माझी ओळख नसल्यामुळे मी परत कल्याणला आलो आणि सूर्या हॉस्पिटल आहे तिथे त्याला ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर आता तिसरा दिवस आहे आमचा. तर आमचं काय फिर्याद घेतलेली आहे की नाही आहे मला पण माहीत नाही, कारण मी हॉस्पिटल सोडून कुठे काही गेलो नाही आहे. आम्हाला काय त्याचं पुढचं काही कळत नाही आहे की काय करायचं आहे. त्याच्यामध्ये मयूर भोईर हा तिथे होता, त्याला मी ओळखतो. आणि इतर लोकांची नावं मला त्या गडबडीत समजली नाही. वैभव पाटीलला मी ओळखलं का तुम्हाला नंतर त्याचं नाव मी काढलं, समजलं मला, कारण तो खूपच बोलत होता तिथे. कारण त्यांनी माझी अशी धमकीच दिली मला डायरेक्ट, की तुझ्या मुलाला आम्ही खलास मारू, काय करायचं ते कर तू. हे मला माहिती नाही आहे, पण तिथे मला त्याचं नाव कळालं तेवढ्यातल्या तेवढ्यात. तर मी ते नाव माझ्या एकदम लक्षात झालं. मी त्याचा फोटोसुद्धा काढून ठेवला आहे. आणि आतमध्ये गोडाऊनमध्ये थोडं माझ्याकडनं चुकी झाली की मी व्हिडिओ शूटिंग काढू नाही शकलो. माझा तो टायमिंग नव्हता, माझं हे चालत नव्हतं डोकं. माझी मागणी एवढीच आहे, माझ्या मुलाला जीवे मारहाण झालेली आहे. जीवे म्हणजे मी नसतो 5 मिनिटं गेलो नसतो तर माझ्या मुलाचं काही खरं वाईट नव्हतं. माझा मुलगा चांगला स्पोर्ट्समॅन आहे. तो महाराष्ट्राच्या टीममधनं रग्बी खेळतो. बिर्ला कॉलेजचा लास्ट इयरचा स्टुडंट आहे. आणि तो डेड लिफ्ट करतो. 230 ते 240 किलो वजन उचलतो. आता ह्याच्यापुढे हा कसा खेळेल? काय करायचं आम्ही? कोणाकडे न्याय मागायचा? मला तर तिथे सांगतात की असं करू तसं करू आणि पुढे काही होत नाही आहे. तर माझी रिक्वेस्ट आहे प्रशासनाला की माझी दखल घ्यावी, की मी हतबल झालेलो आहे. माझ्या मागे कोणी नाही आहे. मला म्हणजे त्रास होतोय की आता मी करू काय? घटनेत 2 तरुण जखमी झाल्याची माहिती असून पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत. हल्ल्यामागील नेमका वाद, आरोपींची भूमिका आणि या घटनेत सहभागी असलेल्या इतर व्यक्तींची माहिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.